आज मी जी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ती 1998 सालची आहे. मी तेव्हा लोणीमध्ये माझं इंजिनिअरिंग करत होते. अहमदनगर, प्रवरानगर, लोणी. आणि माझे आजी आजोबा अकोला, संगमनेर अकोला इथं राहायचे. तर मी वीकेंडला तिकडं जायचे आजी आजोबांकडे. तर एक दिवस काम करता करता मला कॉलेजचं काम संपवता संपवता थोडा उशीर झाला. पण तरी पण मी जायचं ठरवलं. तर मी रस्त्यावर गाड्यांची वाट बघत उभी होते. बराच वेळ झाला, 1-2 तास झाला आणि तरी पण काही गाडी आली नाही. म्हणजे माझ्या मनात विचार यायला लागले की परत हॉस्टेलवर जाऊ का परत जाऊ अकोल्याला. पण तरी पण मी डिसाईड केलं की जाऊ अकोल्यालाच. 2-3 तासांनी पूर्ण काइंड ऑफ अंधार पडला आणि माझ्या लक्षात आलं की ती अमावस्येची रात्र होती. आकाशामध्ये चंद्र वगैरे पण नव्हता. सगळीकडं खूप अंधार पडला होता. आणि नंतर थोडे ते आवाजही यायला लागले रातकिड्यांचे पाठीमागून. बराच वेळ गाडीची वाट बघत होते. हॉस्टेलवर आता जाणं शक्य नव्हतं कारण काही फूड वगैरे मिळालं नसतं. खूप उशीर झाला होता. ते येऊ पण देत नाही आतमध्ये. मी बराच वेळ वाट बघत होते. थोडी मला भीती वाटायला लागली. आता रात्रीची वेळ, कोणीच आजूबाजूला नव्हतं. तर रातकिड्यांचा आवाज, आकाशात चंद्र पण नाही, त्यामुळे सगळीकडे अंधार होता. अशीच 2-3 गाड्या आल्या पण हात केल्या तर त्या काही थांबल्या नाही. थोड्या वेळाने एक लांबून असा एक लाईट येताना दिसला. कोणती तरी गाडी आहे लक्षात आलं. वाटलं कोणती तरी गाडी आहे आणि तो हळूहळू लाईट जवळ येत होता. म्हणजे असं काही फार फास्ट मूवमेंट नव्हती. मी पण अंधारामध्ये डोळे ताणून बघत होते, काय ते काय. सगळीकडे शांतता होती आणि जवळ यायला लागल्यावर मला असं वाटलं की ती एक चांगली पांढऱ्या रंगाची कार होती आणि अगदी स्लोली चालली होती. आणि मला तिथं अंधारात उभं राहायचा खूप कंटाळा आणि थोडीशी भीती पण वाटत होती. कार दिसल्यावर मला थोडंसं हायसं वाटलं. चला काहीतरी आहे, कोणीतरी फॅमिली असेल, आपल्याला आता लिफ्ट मिळेल. आणि ते पण स्लो चालली होती. जवळ आली आणि मी जस्ट दार उघडलं आणि बसले आतमध्ये कारण ती खूपच स्लो चालली होती. आणि म्हटलं चला आपण आधी बसूनच घेऊ, मग बोलू त्यांना की रिक्वेस्ट करू, प्लीज मला सोडा, अंधार आहे आणि मी एकटी मुलगी आहे वगैरे. पण मी कारमध्ये बसल्यावर मला अगदी भीती वाटली कारण कारमध्ये कोणीच नव्हतं, ड्रायव्हरही नव्हता. पण कार मात्र चालत होती पुढं. बापरे, मी इतकी घाबरले. आणि म्हणजे काय करावं आता, मी उतरणार कारमधून. तितक्यात असा मला काहीतरी इलेक्ट्रिकचा धक्का बसावा, असं कोणीतरी पकडलं का काय माहिती नाही आणि बाहेर काढलं. इलेक्ट्रिकचा शॉक बघत तशी मी जमिनीवर पडले डायरेक्टली. आणि मला काही दिसतही नव्हतं आणि अंधारातून आवाज आला, आमची गाडी बंद पडली म्हणून आम्ही धक्का मारतोय आणि तू आरामात तिथे येऊन बसली. अशी ही स्टोरी होती. आय होप यू लाईक इट.